सलामीचे 2 फलंदाज देवलगावचे सचिन आणि ओमकार, ज्याने ओमकारने मगाशी 14 चेंडूमध्ये 44 धावा केल्या होत्या, तोच हा ओमकार. तशाच 12 चेंडूवरती 34 धावा केल्या होत्या, तोच हा सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तो ओमकार, नॉन स्ट्राईकला तो सचिन आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मंगेश. पहिला चेंडू ओमकार टू मंगेश. पहिला चेंडूवरती गणारगती हल्ला होते का पाहूया. हलक्या हाताने टोललेला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते उंबरकोंड संघाचं. चांगला बोलतो. हॅलो, खरंच तारीफ करावी तेवढी कमी. ओमकारची लास्ट मॅच आम्ही युट्यूबवरनं पाहत होतो. सुंदर अशी त्यांनी फलंदाजी केली आणि संघाला या ठिकाणी फायनलमध्ये पोहोचवलं. तसंच ओमकारची तारीफ केली. गावावरून आम्हाला डायरेक्ट अभि जाधवचा कॉल आला. अभि जाधवनी सांगितलं शुभेच्छा दिल्या संघाला. तसंच पुढील वाटचाली त्या हार्दिक शुभेच्छा असं सांगितलं. आई आयुष्यवरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पुढील चेंडू, हो सुंदर असा चेंडू. आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. उंबरकोंड संघ सांगतोय की आम्ही सुद्धा तुमच्या डबल त्याच ताकदीचा संघ आहे. मागच्या मॅचला दोन्ही मॅचला चांगले कमालीची फलंदाजी केली ती सचिनने. आणि आहे निर्धाव चेंडू. सचिनला जागेवरती उभा करून ठेवलाय तो मंगेशने. 3 चेंडू आणि मात्र 1 धावा. पाहूया, परंतु सचिनच्या जर रडार मध्ये जर बॉल टाकला तर मात्र तो आपल्याला सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळेल. चला, चौथा चेंडू सचिनसाठी. पाहूया सचिन आता मोठा फटका खेळतो का. आणि हाही निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी म्हणता येईल ते मंगेशचे. चला, काय गोलंदाजी. बॅड लक म्हणता येईल ते सचिनचं. देवाकडे प्रार्थना करतोय की माझ्या बॅट मधून लांबत लांब षटकार येऊ दे. पाहूया या चेंडूवरती सुद्धा काय करतोय तो. आणि हाही सुद्धा डॉट बॉल. काय फलंदाजी म्हणता येईल ते, सॉरी काय गोलंदाजी म्हणता येईल ते मंगेशचे. 1 धावेवरतीच रोखून ठेवलं ते सचिनला. काय गोलंदाजी म्हणता येईल ते मंगेशची. विविध संघाने मागच्या 2 मॅचला चांगले फटके मारून सामना जिंकवला होता, परंतु सचिनला उभा केलाय तो मंगेशने. आणि हा उडवलेला चेंडू. पाहूया, मोठा फटका खेळलाय आणि हा लांबच लांब षटकार. माहिती होता आम्हाला सुद्धा की तो थांबणार नाही. सचिन तडाखा लावणारच. एक ना दुसरा तरी दुसरा तरी षटकार तो आणणारच एका चेंडूमध्ये, एका ओव्हरमध्ये. आणि धमक्याची संघाची धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावत असताना 7 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरेशजी, आम्ही तुमची कॉमेंट्री सुद्धा ऐकत होतो. खूप चांगलं वाटलं आम्हाला. आपल्या संघाकडे कोणतरी कॉमेंटेटर आहे, गावाकडे कोणतरी कॉमेंटेटर चांगल्या ठिकाणी चांगल्या युट्यूबचाही या ठिकाणी कॉमेंट्री करतोय. खूप चांगलं वाटलं मला. आम्हाला सेकंड ओव्हर आहे. पुढील ओव्हरचा मारा करत असताना विशाल. स्ट्राईक एंड ओव्हर या पटकीने ओमकार उर्फ घाऱ्या आंबा. पाहूयात तो तडाखा लावतोय का बॅटिंग मधनं. सूरजजी, पाहायला गेलो तर या ठिकाणी तडाख्याची गरज आहे, कारण की स्कोर दबलाय. पहिल्या ओव्हरमध्ये काय सुंदर अशी मंगेशने गोलंदाजी केली आणि स्कोर दाबून ठेवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात. 7 धावा खर्च केल्या मंगेशने. सुंदर अशी बॉलिंग केली. त्याची तारीफ करावी थोडी कमीच, परंतु आता ओमकार बघा त्याची तारीफ करून घेतोय का. बॅट बोलते की बॉल बोलतोय, पाहूयात. स्लो वर चेंडू कट केला या ठिकाणी ऑफ साईडला. 1 बाउन्स चौका मला वाटतंय. आणि पाठला करत असताना अपयश ज्याच्या पदरी पडले तो उंबरकोंड संघाचा हा प्लेयर. आणि हा चौकार. काय फलंदाजी म्हणताल ते ओमकारची. त्यांनी दाखवून दिलं की आम्ही चौकार षटकार मारू शकतो, आम्ही पण त्याच ताकदीचे फलंदाज आहोत. परंतु गोलंदाजी मार्गावरती आहे तो विशाल. विशाल सुद्धा सांगतोय की मी सुद्धा एक अनुभवी आणि चांगला गोलंदाज आहे. धावसंख्या भर आणि धावसंख्या मात्र 11.
धावसंख्या 11. पाहूया मोठा फटका येतोय का आणि हा मोठा फटक्याचा प्रयत्न गॅप मध्ये बॉल 1 बाउंड चौका येतोय का आणि क्षेत्ररक्षण धावतोय आणि हा दुसरा चौका ओमकारच्या बॅट मधून. ओमकार सांगतोय मी अजून जिवंत आहे. तोपर्यंत चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतील. सनीजी तुम्हाला काय वाटतं ओमकारजींच्या बॅट मधून आपल्याला चौकार टू चौकार पाहायला मिळत आहेत? खरंच या 2 चौकारांना मी नाव देऊ इच्छितो. रंगलो बाजा मास्टर डिपॉझिट हे 2 चौकार त्या विजयासाठी गृहीत धरले जातात. तसंच पाहायला गेलं तर प्रसादची सुद्धा कमी भासते का? प्रसाद आलाय का? नाही आलाय, परंतु खूप कमी भासते. सर आपले काहीतरी बोलतायत. सुंदर अशी फलंदाजी. बॅक टू बॅक 2 बाउंडर्स आल्यात. तिसरी येते का पाहू. गो बाबा बाबा सुपला शॉट मारायच्या प्रयत्नात परंतु अपयश येते ओमकारच्या बॅट मध्ये. खरंच सनी तुम्ही जे बोललात प्रसाद चांडवीकर यांची इथं कमतरता भासते. खरंच प्रसाद चांडवीकर हे खूप अष्टपैलू खेळाडू आहेत. खरंच आमचा मित्र आहे. तो चांगली फलंदाजी करतो आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करतो. तो प्रसाद आपल्याला आता काही कारणामुळे आपल्याला पाहायला मिळाला नाही. तो पुण्याला मॅच खेळायला गेल्यामुळे आपल्याला इथं पाहता येत नाही. चला ओमकार आणि हा हलक्या हाताने मारला चेंडू. पाहूया 1 बाउंड चौका जातोय का आणि हा पहिला धक्का बसतोय तो दिल संघाला ओमकारच्या रूपाने. बोल. धन्यवाद सनी साहेब. आपण देविल गावचे असल्यामुळे देविलच्या संघाला चांगलं प्रोत्साहन करताय. परंतु एक लक्ष ठेवा हा फायनलचा सामना आहे आणि त्याच पद्धतीने अतिशय उत्साहपूर्वक होणार आहे. कारण ज्या तोडीचा देविल संघ आहे ना साहेब त्याच तोडीचा उंबरकुंड देखील आहे. जर तुमच्याकडे सिद्धेश असेल तर इकडे सुद्धा बारके आहे. तिकडे जर चिंतामणी असेल तर इकडे देखील सूरज आहे. सामना तोडीस तोड होणार आहे हे मात्र नक्की. आलेले सर्व प्रेक्षक सर्व संघाचे पाठीराखे यांना देखील हा पैसा वसूल सामना होणार आहे. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा चेंडू टोलवला आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण योगेश यांच्याकडून. परंतु थोडा स्लो झालाय. अजून थोडा फास्ट झाला असता तर नक्कीच रनआउटची संधी येथे भेटली असती. मागील युट्यूब मध्ये आम्ही पाहिलं उंबरकोंड संघ हा सुद्धा चांगलाच संघ आहे. चांगली त्यांनी फलंदाजी केली गोलंदाजी केली दोन्ही सामन्यामध्ये आम्ही सुद्धा पाहिलं. परंतु काही कारणास्तव आम्हाला त्यावेळी येता आला नाही. परंतु सुंदर असा शॉट खोदून काढलाय चेंडू. सावरली चौकार मिस फील्ड आणि धावसंख्या वाढत असताना धावफलकावरती 20. खोदून काढलेला हा शॉट सचिनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि मिस फील्ड म्हणता येईल ते बारक्याचे. हा जर चौकार तुम्ही अडवला असता तर धावसंख्या 16 वरती राहिली असते आणि आता धावसंख्या झाली ती 20. 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या 20 आणि लास्टचा चेंडू लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते ते उंबरकोंड संघाकडून आलाय तो संदेश आणि फलंदाजीसाठी आहे तो सिद्धेश आणि सचिन खरंच खूप चांगला फलंदाज आहे. पाहूया आता दोन्ही फलंदाज. सिद्धेश सुद्धा चांगले षटकार मारताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण ठाण्यामध्ये जो धर्मवीर चषक झाला होता त्या धर्मवीर चषकामध्ये 12 चेंडू मध्ये 40 रन केले होते. तो हा सिद्धेश आपल्याला इथे पाहायला मिळतोय. परंतु त्याला रोखण्यासाठी संदेश इथे सज्ज आहे. पहिला चेंडू संदेशचा सिद्धेशसाठी. पाहूया सिद्धेश मोठा फटका मारतोय का? मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पाहूया पाठी फिल्डर आणि हा आणि हा षटकार पहिल्याच बॉलवरती सिद्धेशने दाखवून दिलं की तू संदेश असला तरी मी सिद्धेश आहे. दोन्ही तुझ्या पहिल्या अक्षरामध्ये यश असलं तरी माझ्या अक्षरामध्ये सुद्धा यशच आहे. आज देविल संघ बघितलं ना देविलमध्ये सिद्धेश असेल ओमकार असेल सचिन असेल चिंतामणी असेल अतिशय तगडी स्टारकास्ट आहे. आणि बॅक टू बॅक दुसरा 6 संदेशवर अतिशय जबरदस्त हल्ले चढत होत सिद्धेश. आणि खरंच मी मैत्री चषक ज्यांनी हे सामने ठेवले त्यांचे खरंच मी इथं आभार मानतो की त्यांनी आमच्या देविल संघाला इथे ऍडमिशन दिलं.
खरंच तुमचं सुद्धा खूप खूप आभार, कारण 12 टीम असल्यामुळे इथं मला वाटतं 18 टीम झाल्या होत्या, परंतु दिवी संघाला इथे 12 संघ म्हणून घोषित केलं. आणि हा तिसरा षटकाराच्या पाहूया, तिसरा षटकार येतोय काय, आणि हा लांबच लांब तिसरा षटकार, आणि वाटतं कॅच आपल्याला ते दादा आहेत बाहेर, त्यांनी मस्त कॅच पकडलेली आहे. सुंदर अशी आईवा कॅच पकडले. दादांचा सुद्धा आभार. या ठिकाणी चेंडू अडगवलाय आणि तसेच पाहायला गेलं तर आयोजकांचे आभार. दिवील संघाला या ठिकाणी प्राधान्य दिलं त्याबद्दल सुद्धा आभार. आणि शिद्या का ऐकत नाही, शिद्याने या ठिकाणी रटारट 2 कचकवलेत षटकार, लगातार 3 षटकारचा या ठिकाणी पराक्रम केला शिद्यान. आणि पुन्हा एकदा नो चेंडू अंपायर घोषित करत असताना किती आला स्कोर? 3 चेंडू 40 धावा. सिद्धेश जाधवसाठी बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 रुपये आलेत SP कडून. धन्यवाद साहेब. ऐकत नाही, ताणणार, मात्र लास्ट मुमेंटला ताणणार तो सचिन उर्फ सचिन तान्या. ज्या पद्धतीने पहिल्या षटक मंगेशने हाताळलं होतं ना, आज या तिसऱ्या षटकामध्ये त्या पूर्ण मेहनत वाया जाते. त्यामुळं कुठेतरी मंगेशला बोलावं लागेल संदेश सोबत की आज मंगेश आज एक्सपिरियन्स प्लेअर आहे, खूप मोठ्या टुर्नामेंट खेळलेले आहे, आणि दिवेलच्या संघाला जर आवडत असेल तर त्याला थोडा कानमंत्र द्यावा लागेल संदेशसाठी. संदेश होते एक चांगला गोलंदाज आहे, परंतु इतक्या मोठ्या हल्ल्यानंतर तो देखील थोडासा अस्तव्यस्त झालेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मंगेशने त्याशी चर्चा केली पाहिजे. चौथा चेंडू, अजून एक षटकार, पूर्ण मॅचची हवाच पलटवून टाकली त्या जोडीने. दिवील संघ जबरदस्त ऍक्शन मध्ये इथे दिसतोय. लगातार 5 षटकार आले, अजून 1 षटकार आला तर आज मला वाटतं एक विक्रम होऊ शकतो लोहार विभाग मध्ये, कारण दिवील संघ हा पॉवरफुल संघ आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. जास्त स्पर्धांमध्ये खेळत नाही, परंतु जिथे खेळतो तिथे आपल्या नावाचा नक्कीच एक ठसा उमटवतो. शेवटचा चेंडू आणि हा देखील षटकार. 6 चेंडू आणि 6 षटकार. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी या दिवील संघाकडून. तब्बल धावसंख्या धावफलकावर लागली ती 58. आणि हा सामना जर जिंकून द्यायचा असेल तर बारक्याला देखील अशीच फलंदाजी करावी लागणार आहे, कारण 20चा ॲव्हरेज आहे. आणि जरी तुम्ही 6 षटकार मारले असले ना तरी उंबारकोण संघाकडे देखील तेवढी कॅपॅसिटी आहे, ते देखील या सामन्याचं धावफलक चेस करू शकतात. त्यामुळं नक्कीच हा सामना आपल्याला अतिशय जबरदस्त बघायला भेटणार आहे. पुन्हा एकदा ज्यांच्या माध्यमातून हा मैत्रीशीर झालेला आहे त्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. आमचे शैलेश पवार असतील ज्यांची इतकी प्रचंड मेहनत आहे, त्याचबरोबर आमचे नागेदादा भोसले, आमचे पंच म्हणून काम करतात ते शेडगे साहेब. शेडगे साहेबांनी सकाळपासून खूप चांगलं योगदान दिलं आहे. सकाळपासून ते पंचाची भूमिका असतील, त्यानंतर स्कोररचे असेल, कॉमेंटेटरचे असेल, ऑलराऊंडर भूमिका सकाळपासून पार पडते. खूप चांगलं योगदान दिलं आहे. खरं ज्या मंडळींनी फुल ना फुलाची पाकली असा आपला हातभार दिला आहे त्या सर्वांचे लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन आणि आपल्या मैत्री परिवारातर्फे खूप खूप स्वागत. त्यानंतर दिवील संघाने लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सचिनजी मोरे आपण आपल्या टीमचे क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आतापर्यंत दिवील संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. पाहूया उंबारकोंड संघाला धावा रोखून ठेवू शकतो का ते पाहूया आपण. खरंच इथं मला या ठिकाणी SP साहेबांचा फोन आला. साहेबांनी म्हटलं की आपली एंट्री लेट झाली पण थेट झाले थाटामाटात झाली. आता पाहूयात या ठिकाणी उंबारकोंड संघाकडून पण या ठिकाणी धुवाद्या बॅटिंग होऊ शकते. त्यांचे सुद्धा या ठिकाणी कौतुक केले जाईल. उंबारकोंड पार्टेकोंड संघाचे या ठिकाणी फलंदाज सलामीवीर सूरज आणि निखिल हे यांच्याकडे सुद्धा ताकद आहे की हे फलंदाजी करू शकतात आक्रमकतेची.
अनिकेत भाऊ 11 उंबरकोण पाटेकोण या संघाबद्दल बोलायचं झालं तर या संघातले सर्व आदरणीय असे दीपक पाटे साहेब यांचा संघ आणि आपले सागर सकपाळ यांच्या कर्णधार पदाखाली अतिशय उत्तुंग भरावे घेतलेला उंबरकोण संघ मागच्या 4 वर्षात प्रचंड धुमाकूळ घालतोय आणि खूप चांगले खेळाडू असतील. निखिल असेल, सूरज असेल, त्यानंतर आपला विशाल असेल, अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि दिव्य संघ देखील जास्त टुर्नामेंटमध्ये खेळत नाही, परंतु आता नुकतीच त्यांची दिव्य प्रीमियर लीग झाली होती आणि या प्रीमियर लीगमध्ये जे चांगले प्रदर्शन केलं आज त्याच खेळाडूंचा भरणा असलेला संघ मला वाटतं चिंतामणी या खेळाडूने ज्यावेळी लोहारे विभाग शुभारंभ चषक झाला होता अतिशय जबरदस्त फलंदाजी केली. आज त्याची फलंदाजी बघायची वाट बघत होतो, परंतु त्याच्यापर्यंत बॅटिंग ऑर्डर आलेलीच नाही. कारण याच्या जाधव बंधूंना दोघांनी अतिशय जबरदस्त फलंदाजी केली आणि त्यांच्यासोबत सचिन मोरे हा देखील खूप अनुभवी फलंदाज आहे. नक्कीच सामन्याला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय तर राज विक्रोली एक्सप्रेस म्हणून ज्या नावाने ओळखला जातो तो गोलंदाज 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा राज पहिला चेंडू निखिलसाठी. निखिल सुद्धा त्याच ताकदीचा फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने 44 रनाची चांगली कामगिरी केलेली होती. आता तशीच त्याला कामगिरी करावी लागेल. ती दिव्या संघासमोर पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. ऑफ साईडला प्लेअर नाही. पाहूया 1 बाउन्स आणि हा पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्स चौका निखिलने दाखवून दिलं दिव्या संघाला की आम्ही सुद्धा कमी नव्हत. जिथं कमी तिथं निखिल त्याने दाखवून दिलेलं आहे. पाहूया परंतु राज सुद्धा त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. विक्रोली एक्सप्रेस डीजे थँक्यू डीजे. चला दुसरा चेंडू राजचा निखिलसाठी. पाहूया दुसरा चेंडू निर्धाव येतोय की आणि हा उंच टपकलेला चेंडू मात्र पाहूया सीमारेषा बाहेर जातोय का आणि हा लांबच लांब षटकार निखिल दाखवतोय की मी षटकार मारू शकतो. आणि राजला मला वाटते काही सद्धडपण आलेलं दिसतंय. सचिन काहीतरी कान मंत्र देतोय की खरंच राज तू माइंड शांत ठेव, कारण तू चांगली गोलंदाजी करू शकतो आणि निखिलचा विकेट घेऊ शकतो. कारण मला असं वाटतंय की जर निखिलचा विकेट घेतला तर मात्र बारक्या नावाने सुप्रसिद्ध असा हा बारक्या उंबरकोण पार्टेकोण संघाचा हा नामांकित खेळाडू बारक्या. तिसरा चेंडू आणि आणि काय गोलंदाजाने हा विकेट. मी बोललो होतो राज एक्सप्रेस, कारण निखिलच हा फलंदाज आहे ज्या उंबरकोण आणि पार्टेकोण संघाचा मेन फलंदाज होता त्याला बाद केलेला आहे. आणि राजने दाखवून दिले की मी सुद्धा दिविलचा सुपुत्र आहे. मला वाटते विकेट किपर मध्ये रिषभ पंतच आडवा झाला होता. सागर कदम तारीफ करावी तेवढी कमीच. सुंदर अशी कॅच झेलली या ठिकाणी आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. राजला घवली आहे मासा तगडाच. चांगली विकेट भेटली, चांगला तडाखा लावला होता. एक चौकार एक षटकार मारला होता. आम्हाला सुद्धा वाटलं होतं जीवाला धाकधुकी धरली होती की षटकार चौकार अजून रटवतो का काय, परंतु नाही, राजने कमबॅक केलाय हे सांगतोय राज. खऱ्या अर्थाने निखिलची विकेट गेल्यानंतर या दिव्य संघामध्ये प्रचंड उत्साह संचारलाय. विकेट किपरचं कौतुक अतिशय जबरदस्त विकेट किपिंग करतोय. परंतु बारक्या जरी गेला असला तरी सुमित याच्यामध्ये देखील हा सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. जर सुमितने हा सामना जिंकून दिला तर आपलं क्या जय अरे शाबाश. सुमित सारख्या फलंदाजाला जीवनदान. बघूया सुमित याचा किती फायदा उचलतोय, कारण ज्या तोडीचा फलंदाज बारक्या आहे ना, नक्कीच सुमित देखील त्याच तोडीची फलंदाजी करू शकतो. बघूया आता दिव्य विरुद्ध सुमित हा सामना आता कशा पद्धतीने होतोय. सुमित मला वाटतंय हा झेल सोडून दिव्य संघाने खूप मोठी गलती केलेली आहे. कारण सुमित मध्ये सुद्धा ताकद आहे, तो सुद्धा षटकार मारू शकतो. परंतु कमबॅक म्हणता येईल ते राजचं खूप. आणि मला वाटते सचिनने कानमंत्र दिल्यानंतर काहीतरी बदल झालेला आहे तो राजमध्ये आणि विकेट घेतला होता. आणि हा सुद्धा विकेट होता, परंतु जरासा खराब क्षेत्ररक्षण मंडळ चिंतामणीचं. आणि हा हलक्यातने मारलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक सुरेंद्र भिलारे पाहूया का.
आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल ते उंबरकोंड पार्टेकोन संघाला. आणि काय सुरेंद्रने खूप मस्त अशी फिल्डिंग केली. या टीमचा जो खरा कणा आहे तो सुरेंद्र, ज्या टीमने इथपर्यंत घेऊन आलाय तो सुरेंद्र, खरोखर दिवेल गावामधून इथपर्यंत घेऊन आलेला आहे सुरेंद्र. परत विनोद सकपाल, निलेश शिंदे, हे यांचं खूप हे आहे की त्यांनी इथपर्यंत. आणि हा ऑफ साईडला मारलेला गॅप मध्ये आणि हा चौकार सुमितने दाखवून दिलं की माझा झेल तुम्हाला किती भारी पडेल हे तुम्हाला सामना जिंकून दिल्यानंतर सांगतो. धाव संख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धाव संख्या धाव फळकावरती लागली आहेत. प्रति ओव्हर या ठिकाणी 20 धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 12 चेंडू 43, फक्त 5 षटकारांची आवश्यकता आहे. जी सुमित मध्ये धमक आहे, सुमित आणि पाठीमागे मंगलेश देखील आहे. या 12 चेंडू मध्ये आपल्याला फक्त 5 चांगले फटके खेळायचे आहेत. आज देवेल संघ सुरेंद्र भिलारे नक्कीच यांच्या माध्यमातून संघ इथे आलेला आहे. सुरेंद्र भिलारे यांना विनंती करेल की नंतर कमिटीशी जरा संपर्क साधायचा आहे. पाहूया देवील संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रमोद. देवील एक्सप्रेस या नावाने ओळखणारा खेळाडू, तुफान वेग आणि फिरकीचा जादूगर म्हणून प्रसिद्ध असलेला प्रमोद, पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. परंतु त्याच्या समोर देखील सूरज सारखा खेळाडू आहे. सूरज एक स्पेशलिस्ट खेळाडू आहे जो षटकारांची वाजणी नाही करत परंतु चौकारामध्ये चांगला खेळतो. सूरजचा पहिला चेंडू, सूरजच्या बॅटीला पाय तसा बॉल लागत नाहीये, पण ठीक आहे. पुन्हा एकदा समीर स्ट्राईकला आहे, समोर स्पिनर आहे. बघूया आता समीर त्याचा कशा पद्धतीने सामना करतोय. खरंच सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल, तिचेच गोलंदाजी सुद्धा सुंदर अशी म्हणावी लागेल. सुंदर असा चेंडू या ठिकाणी. सुरेंद्रने जर कॅच किंवा कॅच पकडली तरी त्याला 1000 रुपये भारतीय एसपी कडून. सुरेंद्र भिलारे यांनी जर कॅच पकडली तर SP सागर पवार यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद साहेब. आणि राहुल मानुसे यांच्याकडून 200 रुपये, असं टोटल 1200 रुपये. मला वाटते मागील मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 1200 रुपये गाडी भाडा पटकावलेला. सुंदर असा फुलटॉस चेंडू होता, परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप वाटतं कॅच होती परंतु झेल सोडली या ठिकाणी. मला वाटतं सुमितचा आज नशीब फलफललेला आहे, कारण तो 2 कॅच त्यांनी ड्रॉप झालेले आहेत. आणि काय खूप खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल दिवी संघाचं, कारण अजूनपर्यंत खराब क्षेत्ररक्षण झालं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये आपल्याला खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आणि या 3 धावावरती समाधान मानावं लागेल ते सुमितला. खरंच सुमितच्या 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या आणि आपल्याला दिवी संघामध्ये चांगले गोलंदाज फलंदाज पाहायला मिळत आहेत. संतोषजी भिलारे असतील, राहुल भिलारे असतील, सुरेंद्र भिलारे असतील, सागर कदम असतील, ताना असेल, प्रमोद असेल, चिंतामणी असेल, ओंकार. आणि हा ऑफ साईडला मारलेला चेंडू पाहूया जेलबाद होतोय का. आणि खराब क्षेत्ररक्षण, काही गरज नव्हती डाय मारायची, परंतु हा चौकार, या चौकारने मात्र दिवील संघाला जरा विजयापासून जरा लांब ठेवलेला आहे. डाय मारायची गरज नव्हती. 1 बाउन्स जर बॉल पकडला असता तर हे 1-2 धावा झाल्या असत्या, मात्र 2 रन बोनस मध्ये गेलेले आहेत. येणारे 8 चेंडू 35 धावांची आवश्यकता या ठिकाणी जिंकण्याकरिता. उंबरकोंड पार्टी या ठिकाणी अजून सुद्धा चान्स आहे कमबॅक करण्याचा दोन्ही टीमांकडे. या ठिकाणी 2 चेंडू ठरवतील. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर असा ठरवलेला चेंडू. झेल होऊ शकते का. कव्हरला कोणी खेळाडू नाही, परंतु या ठिकाणी झेल सुटलीये. कॅच होती या ठिकाणी. मस्त रनअप घेतला होता शिद्याने. कॅच होती परंतु काही वांधा नाही. 7 चेंडू 33 धावांची आवश्यकता अजून सुद्धा. उंबरकोंड पार्टेवाडी या संघाला कमबॅक होऊ शकतो तडाखा लावला तर. 7 चेंडू 33 धावा. सूरज आपल्याला वाटते कॅच जाईल. या ठिकाणी चेंडू तटवलाय, गेलाय चौकार. या ठिकाणी किती आला स्कोर.
स्कोर झालाय धावफल करणे 30. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 29 धावांची आवश्यकता 6 चेंडूमध्ये. या ठिकाणी गोलंदाजीसाठी सचिन उर्फ तान्या. दोनशे पप्प्या तू मारू शकतोस असं या ठिकाणी सांगण्यात येते, परंतु आम्हाला सुद्धा वाटतं पप्प्या तू मारू शकतोस. आणि आठ आठवलाय समोरच्या दिशेत चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण आहेत तोवर या ठिकाणी दुसऱ्या डावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि अंपायरचं नाव. या ठिकाणी 1 धाव मिळेल. 1 धावेने धाव संख्या 31 वरती जात असताना 5 चेंडू 28. पहिल्यांदाच खेळत असताना दिविल संघ अंतिम सामना हा विजय होतोय का पाहूया. कारण या संघामध्ये खूप मेहनत घेतलेली असली आमचे सुरेंद्र भिल्लारे, विनोद सकपाल आणि आमचे निलेशजी शिंदे आणि आमचे मामा शिंदे मामा हे गावावरून आलेले आहेत गाडी करून. गोविंदजी भिल्लारे साहेब, SP पवार, सुदामजी शिंदे साहेब यांच्यासारखे अनुभवी आमचे पाठीराखे आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही आज मजल मारू शकलो. पाहूया हा दुसरा चेंडू सचिनचा आणि खोदून काढलेला हा चेंडू पाहूया. आणि हा मिसफील्ड प्रमोद कडून. वाटलं नव्हतं प्रमोद मिसफील्ड करेल, परंतु हा आणि एक व्यक्ती समाधान मानावं लागेल ते सुमितला. आणि आता बॅटिंगसाठी आला तर विशाल आता काय विशाल षटकार मारून आपल्या संघाला विजयी घोषित करते का पाहूया. तिसरा चेंडू सचिनचा विशालसाठी आणि षटकार मारावाच लागेल तर पार्टेकर आणि उंबरकोण. आणि पाहूया हा हलक्यातने मारलेला चेंडू आणि मिसफील्ड ओमकार कडून. ओमकार जाधव खरंच फिल्डिंगसाठी मानले जातात, परंतु खरंच फलंदाजी थोडी लेट आली आहे पण दुरुस्त आली आहे. या ठिकाणी 3 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता. तरी सुद्धा 1 नो 1 वाईट किंवा वातावरण करू शकतो टाईट असा परिस्थिती होऊ शकते. उंबरकोण पार्टेवाडी या संघाकडे अजून सुद्धा चान्स आहे. ट्राय करावा, एफर्ट सोडावे नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत. पुन्हा एकदा सुंदर असा टटवलेला चेंडू, परंतु हवेत आहे. कॅच धरतोय का पाहुयात. ही सुद्धा ड्रॉप चिंटू. आणि दिविल संघ हा विजयाच्या 2 पाऊल फक्त पाठी आहे. आणि मला वाटतंय मैत्री चषक वरती दिविल संघ नाव कोरून ठेवतंय की काय हे आपल्याला पाहायला मिळेलच. कारण मला असं वाटतंय की कोरेलच, कारण 2 चेंडूमध्ये 22 धावा पाहिजे. आणि हा खोदून काढला चेंडू आणि हा षटकार की नाही जेल बात होतोय. आणि सचिनने दाखवून दिलं की आम्ही दिविलचे सुपुत्र आहोत. आणि पार्टेगोन सारख्या बलाढ्य संघाला इथं हरवलेलं आहे. कारण 1 चेंडूमध्ये मात्र ते 22 रनाची आवश्यकता आहे ती उंबरकोण संघाला. आणि मैत्री चषक 2025 या चषकावरती दिविल संघ मात्र एक पाऊल मागे आहे. आणि थोड्या वेळात आपल्याला हा दिविल संघ चषकावरती नाव कोरलेलं दिसेल. आणि नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येतोय. लाचचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच दिविल संघ फायनल साठी आलेला आणि हा लाचचा चेंडू विजयाच्या ह्याच्यावरती. आणि मात्र दिविल संघ विजयी घोषित होते. हरलेल्या संघाचं अभिनंदन, दिविल संघाचं सुद्धा अभिनंदन. आणि दिविल संघाचे सगळे फलंदाज धावावर सुटलेले मैदानात. चला डीजे वाजवा. गाड्या सुटल्या आतमध्ये. या ठिकाणी अभिनंदन जिंकलेल्या संघाचे सुद्धा तसेच हारलेल्या संघाचे सुद्धा विजय होत असतो. या ठिकाणी जल्लोष आक्रोश दिविल संघाकडून दिसत असताना खरंच भेटूया थोड्याच वेळात. खरं बघायला गेलं तर या लोअर विभागामध्ये आतापर्यंत 3 ते 4 टुर्नामेंट झालेत आणि याच्यामध्ये या दिविल गावचं एक विशेष प्रावीण्य राहिलेलं आहे. कारण मला वाटतंय लगातार